गडिंग्लजमध्ये आज आपण पाहतोय गेल्या 2 महिन्यापासून छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियान जे राबवण्यात येत होतं त्याचा आज समारंभ झालेला आहे। राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये, त्यानंतर प्रांताधिकारी साहेब आहेत आणि तहसीलदार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा अभियानाचा समारोप झालेला आहे। गेल्या 2 महिन्यापासून मंडलीय ही शिबिर ही आयोजित करण्यात आलेली होती। तर स्वतः तहसीलदार साहेब आहेत आपल्यासोबत। काय सांगाल साहेब, 2 महिन्यापासून सदरचं शिबिर चालू आहे, कशा पद्धतीने सहकार्य मिळालेलं, शिबिरचा उद्दिष्ट काय होता आणि ते कितपत सफल झालेलं आहे आपलं? राज्य शासनाने महसूल मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजोत्सव अभियान समाधान शिबिर योजना राबवण्याच्या सूचना दिल्या होत्या। गडिंग्लज तालुक्यात 95 गावं आहेत आणि 7 महसूल मंडळ आहेत। प्रत्येक महसूल मंडळ स्तरावर हे शिबिर राबवण्यात आलं। गेले 2 महिन्यापासून हा उपक्रम सुरू आहे। यामध्ये सर्व विभागांना एकत्रित करून त्या सर्व विभागांच्या योजनांची माहिती नागरिकांना देणे, त्या योजनांची विविध लाभार्थी निवड करणे आणि लाभार्थ्यांना त्या शिबिरात लाभाचं वाटप करणे आणि प्रत्येक विभागाचा स्टॉल त्या ठिकाणी उभारून जे नवीन लाभार्थी निवड करणे आणि ज्यांना ही योजना समजली नाही त्यांच्यापर्यंत ही योजना घेऊन जाणे, हा मुख्य हेतू या शिबिराचा होता। आणि आज या ठिकाणी माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय श्री हसन मुश्रीफ साहेब यांच्या उपस्थित गडिंग्लज महसूल मंडळाचा शहरातील समारोपाचा कार्यक्रम आज संपन्न झाला आहे। याला भरघोसपणे प्रतिसाद दिलेला आहे आलेला आहे आणि आज यामध्ये एकूण 700 लाभार्थ्यांचा अन्न सुरक्षा योजनांच्या लाभाचं मंजुरी करण्यात आलेली आहे। तसेच साधारणपणे 300 संजय गांधी लाभार्थ्यांना लाभ वाटप करण्यात आलेला आहे। तसेच यासोबतच दिव्यांग लाभार्थ्यांना नगरपालिकेमार्फत लाभ वाटप करण्यात आलेला आहे। कृषी विभागामार्फत त्या विविध निविष्ठांचं वाटप या ठिकाणी केलेलं आहे। तरी आज ज्या नागरिकांना योजनांचा लाभ झालेला आहे या पाहून इतरही नागरिक तयार होतील आणि खऱ्या अर्थाने ही योजना प्रत्येक योजना शासनाची नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा समाधान शिबिराचा उद्देश आहे आणि तो सफल होत असताना दिसत आहे। गेल्या 2 महिन्यापासून प्रशासनाचे जे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, प्रत्येक जे विभागाचे अधिकारी किंवा कर्मचारी आहेत, ही सर्वसामान्य जनतेपर्यंत जी काही योजना आहे त्या पोहोचवण्याचा प्रयत्नशील आहे। किती लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे आणि इथून पुढे काय सरकारची योजना असेल, काय आव्हान करताय आजच्या या समारोहाच्या निमित्ताने? छत्रपती शिवाजी महाराज महाराजोत्सव अभियान मागील 2 महिन्यामध्ये गडिंग्लज तालुक्यातील प्रत्येक मंडळामध्ये अशी एकूण 7 शिबिर छत्रपती शिवाजी महाराज महाराजोत्सव अभियानाचे आयोजित करण्यात आलेले होते। आपल्या सर्व 7 शिबिराला नागरिकांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला आहे। आज सुद्धा जवळपास 400 सेवांचा लाभ हा नागरिकांना वेगवेगळ्या डिपार्टमेंट जसे की ग्राम पंचायत समिती असेल, कृषी असेल, नगरपालिका असेल, महसूल मधले पुरवठा शाखा असेल, संजय गांधी असेल, भूमी अभिलेख, रजिस्ट्री ऑफिस, या सगळ्या डिपार्टमेंटनी मिळून आज मोठ्या प्रमाणात नागरिकांना लाभ दिलेला आहे। तसंच या शिबिरातून जे नागरिक लाभ घ्यायचे बाकी आहेत किंवा त्यांची कामे बाकी आहेत त्यांनी कधी आपल्या सर्व विभागात गडिंग्लज विभागातील सर्व कार्यालयात कधी पण जाऊन तो लाभ घेऊ शकतात। आम्ही सर्व आज एक प्रशासन म्हणून आम्ही सर्व नागरिकांना लाभ द्यायला बांधील आहोत। आम्ही तो त्यांना वेळेत देऊ। सोबतच 26 मार्च 2026 रोजी महाराष्ट्र शासनानं अतिक्रमण नियमाकुलचा GR काढलेला आहे, ज्यांचं 1 जानेवारी 2011 पूर्वीचं निवासी वापरासाठीचं शासकीय जमिनीवर अतिक्रमण आहे, ते अतिक्रमण जर ग्रामीण भागात असेल तर त्याचा प्रस्ताव तहसीलदार गडिंग्लज यांना सादर करावा आणि ते जर नगरपालिका हद्दीत गडिंग्लज नगरपालिका आणि चंदगड नगरपंचायत हद्दीत जर असेल तर त्याचा प्रस्ताव प्रांत गडिंग्लज यांना सादर करावा। आम्ही ते पण आव्हान आजच्या आणि मागच्या प्रत्येक मंडळाच्या कार्यक्रमात नागरिकांना केलेलं आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की जे नागरिक 2011 पूर्वीचं अतिक्रमण आहे ते नियमाधीन करण्यासाठी नक्कीच प्रस्ताव सादर करतील। आम्ही पण आमच्या स्तरावर आमचे तलाठी सर्कल असतील त्यांना पण सूचना दिलेल्या आहेत की त्यांच्या कार्यक्षेत्रात जे असे अतिक्रमण आहेत त्यांनी ते शोधून आणून त्याचे प्रस्ताव सादर करावे। 7 मंडळामध्ये हे अभियान राबवण्यात आलेलं होतं। आज सांगता समारंभ झालेला आहे। आजच्या कार्यक्रमामध्ये जर पाहिलं तर 400हून अधिक लोकांनी इथे लाभ घेतलेला आहे। असंच प्रत्येक मंडळामध्ये विविध नागरिकांनी विविध खात्यामार्फत हा लाभ घेतलेला आहे आणि हे जे अभियान आहे हे शासनामार्फत यांना जे राबवण्यात आलेलं होतं ते सफल झालेलं आहे असं जे प्रांताधिकारी यांचं म्हणणं आहे। आणि अजून देखील कुणाची कामे प्रलंबित असतील तर त्यांनी प्रशासनाची संपर्क करावा, आम्ही ती करण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि ते करून त्यांची कामे ही मार्गी लावू असे देखील आश्वासन आज या अभियानाच्या समारंभामध्ये संपन्न झाल्यानंतर प्रांताधिकारी असतील किंवा तहसीलदार साहेब यांनी आज लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून व्यक्त केलेला आहे। गडिंग्लजहून लाईव्ह टुडे मराठी नितीन मोरे।